पैशाचा या जगी तू मांडला बाजार आणि सांडोनी आचार गड्या झाला लाचार असा वागतोस का. द व्हॉइस फॉर गोंय तुमच्या मुखार दवरता एक नवी सिरीज गोफ ह्या सिरिजान आमी तुमच्या मुखार गोंयच्या मातयेंतले नवे नवे कलाकार हाडटली आनी तांच्या आमच्या संवादांतल्यान तांच्या कलेचो गोफ तुमच्या सामकार विणटली. तर आयच्या भागात आमचे बरोबर आसात थिएटर फ्लेमिंगोच्या हतमालाच्या पल्ल्याड ह्या नाटकाचे आर्टिस्ट श्रवण बाब, तशेंच प्राजक्ता बाय आनी प्रणव बाब. तुमकां सगळ्यांक आमच्या चॅनलाचेर पयलीं म्हणल्यार येवकार. थोडक्यात हांव तुमकां तांची वळख करून दिता. श्रवण बाब आसा ते एक एक्टर आनी डायरेक्टर, तशेंच तांणी कोंकणी आनी मराठी नाटकां आसात ती बसयल्यात आनी तातूंत वावुरल्यात लेगीत. तशेंच ते फ्लेमिंगो थिएटराचे वांगडी आसात. प्रणव तेंगसे बाब एक एक्टर डायरेक्टर, तांणी कोंकणी नाटकां आनी मराठी नाटकां आसा ती बसयल्यात, तातूंत ते कलाकार म्हणून वावुरला. तशेंच शॉर्ट फिल्म्स आनी कांय फिचर फिल्म्सूय तांणी केल्यात. तेवूय फ्लेमिंगो थिएटराचे वांगडी म्हणून त्या थिएटर ग्रुपांत वावुरतात. प्राजक्ताबाई आसा ते एक एक्टर, डान्सर, कॉस्ट्यूम डिझायनर आनी टिचर आनी सद्याक तेवूय फ्लेमिंगो थिएटरांत वावुरता. तशेंच तेवूय नाटकां आसात तीय बसयता. पयलीं म्हणल्यार सुरू करतनाच हतमलाच्या पल्ल्याड हें नांव कशें आयलें आनी ह्या नाटकाचो मूळ स्टोरी वा ती काणी आसा ती कितें आसा? मुळात नावच हत्तमाला ओपारे अशें आसा. बंगाली नाटक ते बादल सरकार हांणी ते बरयल्लें. सो आमकां करपाक जाय आसलें नाटक आनी आमकां कळनासली सुरवात कशी करची आनी आमकां स्क्रिप्टीचें कांय खबर नासलें की खंयची घेवची कितें घेवची. आनी तो काळ आसलो कोविडांतलो. आतां कोवीड ह्या काळान नाटक सोड खंयचोय कलाकार कितें करतलो जाल्यार तें शक्यच नासलें. सोडलें डिजिटल मिडियम जाल्यार बाकी कांयच अवेलेबल नासलें आनी आमकां नाटक करपाक जाय. 2022 चो काळ आसलो तो. आतां नाटक कितें करपाचें तेन्ना आमकां आमच्या प्रोफेसरान असिस्टंट आमचो प्रोफेसर डॉक्टर प्रवीण गोळे, आमचो डीन डिपार्टमेंटाचे ललित कला केंद्राचे, तेंच्यांनी आमकां एक सजेस्ट केलें की अशें एक नाटक आसा भितून 2 चोर आसा आनी ते एका अशा गांवांत पावता थंयचो पयसोच ना, खूब धमाल नाटक आसा आनी अशें आनी सोदपाक सुरवात केलें आनी मागीर आमकां ती स्क्रिप्ट मेवळी. त्या उपरांत मागीर ती नाटकाची प्रोसेस सुरवात जाली. मुळात ते बंगाली आशिल्ले, मागीर ट्रान्सलेट करप जालें. हय. सो ट्रान्सलेट बेश्टे ट्रान्सलेट करून ते प्रॉपर पुराय एडाप्ट केले, वेगळ्या फॉर्मेटान एडाप्ट केले. मूळ नाटक आशिल्लें तेतून 24 जण आशिल्ले. 1924 हे आसा. सो त्या नाटकांत सगळेच जण ते 24 लोक मागीर ते सेटूय जाता. तातूंत सेट वेगळो नाशिल्लो. सो तेच लोक सेट जाताले, तेच लोक परत वेगवेगळे कॅरेक्टर्स जाताले. सो ते आतां म्हणटा 21 लोक तर कोविडान पॉसिबल नाशिल्ले. जेन्ना हेणी करपाचें ठरयलें तेन्ना फक्त 2 जाण, 2 चोर आशिल्ले. थर्ड पर्सन केम व्हेरी लेट. ओके, सो तूं केन्ना एड ऑन जालें? आय थिंक जेन्ना तांणी ठरयलें की 2 जाणांनीच, म्हणजे फक्त 2 जाण चोर म्हणून हे जावपाना, देर शूड बी समबडी एल्स जे बाकीचे लोक करतले. सो तेन्ना हांव इन जालें. सो तूं मल्टिपल रोल्स करता? हांव तेन्ना मल्टिपल. ऍक्च्युली तो मेलच कॅरेक्टर आशिल्लो. आमी स्क्रिप्टीन अडॉप्ट करतना फिमेल केलो आनी तो मल्टिपल कॅरेक्टर्स तितून इन जाले मागीर आनी तशी त्या नाटकाचे एडॅप्टेशन जालें. ते कल्चरली सुद्दां आमी हांगाच एडॉप्ट केला ना की म्हणजे गोंयचें नाटक किंवा गोंयच्या लोकां खातीर ते कशें चेंज जावपाक शकता किंवा गोवन फोक फॉर्म तातूंत कसो इन जावपाक शकता, ह्या गोष्टी तातूंत पळोवन तशें ते अडॉप्ट केल्ले आसा. गोंयचो एसेन्स आसा म्हणजे ते खंयच्याच अर्थान ते फक्त महाराष्ट्रांतले किंवा मराठीच नाटक अशें दिसना ते. सो ते ताका गोंयचो एक फ्लेवर आसा. गोंयची गाणी आसा कोंकणी, जेन्ना मांडो वापरला आमी. ओके, सो मिक्स ऑफ कोंकणी आनी मराठी आसा हें नाटक बेसिकली. येस. आनी तुमचें नाटक अशा एका जगा कडेन पावता जंय पयशाचो विशय ना, ट्रान्झॅक्शनाचो विशय ना, वायलन्साचो विशय ना. आनी हे सगळें जग आतांच्या आमच्या समाजाक कशें रेलिवंट आसा अशें दिसता तुमकां?
वासूंक जाय अशें दिसता. आसूंक जाय अशें हय. दिसता म्हणून हे नाटक करपाक घेतले. बेसिकली जेन्ना बादल सरकारान हे नाटक आमी पयलीं जेन्ना रिसर्च करपाक लागली की आमी हे नाटक कित्याक करता, जाल्यार तेन्ना आमी बादल सरकारांच्या बद्दल वाचले, ते कितें करताले जाल्यार ते टावन प्लॅनिंगान आशिल्ले आनी तेंच्या आयडियल वर्ल्ड ऑर आयडियल तेंच्या जगान तांकां अशें जाय आशिल्लें की खंय पयशांचो येना, पयशे येना, और लोक थंय एकामेकान बार्टर करून हॅप्पी रावता, खंय थंय झगडी ना, वायलन्स ना. सो विच इज वाय ही रोट दिस प्ले. सो आमकां तेच एक मोटो दिसलो की वाय वी आर प्रमोटिंग दिस प्ले इज दिस. सो तांच्या विचारांतल्यानूच तो नो वायलन्स थर्ड थिएटर मुवमेंट बेसिकली बादल सरकारालो, जंय नाटकाक प्रोसिनेमाची गरज ना, नाटक रस्त्यार जावंक शकता, जंय एक स्पेशल लायट्साची गरज ना, कॉस्ट्यूम ना, आणि ह्युमन आणि एक्टर्स म्हणजे ऑडियन्स आसतले आणि एक्टर जे आसतले डायरेक्ट कॉन्टॅक्टान आसतले, जंय कसलीच दुरी उरची ना. खास लोकां खातीरूच केल्लें, एका वर्गा खातीर केल्लें नाटक. जी कित्याक एक मनीस जर लेबर आसा तर तो 500 रुपये दिवन तिकीट काडून प्रोसिनेमा नाटक पळोवपाक शकना. सो बाकीच्या लोकांक नाटक पळोवपाक जाय, तांकांय त्याचा आस्वाद मेळपाक जाय. सो त्या हेतूंतल्यान हो एक उद्देश थर्ड थिएटराचो की सगळ्यांक सामान्य जो लेबर आसत कोण आसा ताकाय नाटक करपाक जाय, नाटक पळोवपाक मेळपाक जाय. सो तो एक मुद्दा आसा तितून. म्हणून आमी बी तशेंच त्या पद्दतीनच नाटक करता, जंय आमची कसलीच अशीच हेच जाय अपेक्षा ना, जी जितली गरज आसा तितल्याच अपेक्षेन आमी लोकां कडेन वचून नाटक करता. आणि हे नाटक खास भुरग्यां खातीरूच केल्लें त्या टायमार. ही काणी भुरग्यां खातीरूच तेंच्यांनी केल्ली. सो पण आमचे आता ते नाटक जाता ते फक्त भुरग्यांपर्यंत उरले ना, ते सगळ्यांक पर्यंत पावता. रिस्पॉन्स तुमकां तसो मेळ्ळा. आनी हांव मुद्दम श्रवण आनी प्रणवाक विचारूंक सोदता की तुमी जे रोल प्ले करतात ते पयलीं दुसऱ्या जगान आसता आनी मागीर तुमी मिडल ऑफ द नाटक तुमी स्विच जातात. सो कॉन्ट्रास्ट तुमकां शिफ्ट करपाक आनी तो बसोवपाक कितें कितें तुमची तयारी कशी आशिल्ली? पयलीं म्हणजे आमकांय विचार करचो पडलो की ह्या जगान पयशेच ना जाल्यार कितें जातलें. कित्याक आमी ज्या जगान वाडले जाल्यार आतां पर्यंत जगात पयशे आमी काय बार्टर सिस्टम सुद्दां आसली कांय गांवांनी आसाय ना अशें ना, पण आमी ते केन्नाच अनुभवना आनी आमकां खबरूच ना ते कितें आसता ते. सो ते आमकां इमॅजीन करून मागीर त्या नाटकाचेर काम करप मातशें चॅलेंजींग आसलें, बट मजेशीर आसलें. प्रणव, तुजी कशी आशिल्ली तयारी? ना आमी जेन्ना ल्हानपणान हांव पळयतालो की तशी डायरेक्ट बार्टर सिस्टम नाशिल्ली, पूण आतां आमगे घरा कडेन कितें जर आसा, एक मूंज आसा कोणाली जर, जाल्यार मुंजीक जेन्ना म्हाले येता तेन्ना ताका पयशे दिले वचना. तेन्ना तरी म्हाज्या टायमार तरी दिले ना केन्ना पयशे. एक नाल्ल एक पड आनी तो ती सर्वीस दिता म्हण तेका ते आमी दिताले. सो तो एक अनुभव आशिल्लो म्हाजे कडेन. त्या हेतूंतल्यान मागीर आमी जेन्ना विचार करपाक लागले की पयशे नासतना कशें करपाक शकता, किंवा आज जी पयशा खातीरची जी हे ओडाताण सुरू आसा, जितले जाय तितले सोडून आमी चड हावेस दवरून धांवपाक पळयता. सो तेतूंतल्यान आमी कशे भायर सरतले. आनी आमी नाटकान सांगता पयशे गरज ना, पूण आमी नाटक करतरी पयशे मागता. वय तितून हे आसा, जगपा खातीर हे नाटक करतले जाल्यार म्हाका पोटा घालपा खातीर पयशे दिवनूच जेवण घेवचें पडटलें, नाल्यार मेळचें ना. सो त्या उद्देशान आमी आमची जितली गरज आसा तितलेच हे दवरून ती पयली मानसीक तयारी करूनच आमी हे नाटक केलां आनी लोकां पर्यंत तसोच पावोवपाचो विचार. बेसिकली आमी पुअर थिएटरूच प्रॅक्टीस करता, जंय की आमी 500 रुपया लायला तिकीट आनी यो प्रोसिनेमानूच यो एसी आसा हें आसा तशें कांयच ना. खंय तुमची पार्किंगान वचून आमी नाटक करता. सो बेसिकली त्याच हितूंतल्यान ते नाटकाची सुरवात जाली आनी कॅरेक्टरायझेशन जालें. नाटकाचो कॉन्सेप्ट असो आशिल्लो की नाटक 10/20 ही महेश खंदारे यांनी एक कॉन्सेप्ट तयार केली की 10/20 ह्या खंयच्याय स्पेसीन आमी येवन नाटक करपाक शकता. सो ते बसयतना इतक्याच स्पेसीन सुद्दां तितल्याच स्पेसीन बसता. सो आमी आय थिंक टेरसार वचून नाटक केला, कोणाच्या घराच्या लिव्हिंग रूमान नाटक केला, आणि देर आर डिफरंट स्पेसीस दॅट वी हॅव एक्सप्लोर्ड. जितली बारीक एक आमी आतां जात्रेक नाटक केलें, जात्रेक सुद्दां न्ही, म्हणजे एका गांवाचो उत्सव आशिल्लो, पूण तांणी सारयल्ली जमीन आशिल्ली, त्या आंगणान आमी नाटक केलां. फक्त एक छोटा आय थिंक 200-300 लोकांचो गांव, त्या लोकांनी 200 लोक आशिल्ले दिसप्रयोग तेच ते ऑर्गनायझरान दिपराज सातोडेकरान रावले लोक तुमची जिकले म्हणतो मी हांगा.
प्राजक्ताबाई ते तरी म्हाका दिसता तुमी एकूच रोल प्ले करतात न्ही ह्या हय, नाटकांत. हय. सिंगल आणि तू चिकुराम आणि multiple- विकुराम. चिकुराम आणि विकुराम. Yes. पण तुजो असा तो मल्टिपल रोल आसा, सो कितें डिफिकल्टीज आशिल्ली वा तुजी त्या फाटली तयारी कितें आशिल्ली बाबा मल्टिपल रोल, सो तू एका रोलान दिसता तशें दुसऱ्या रोलान दिसपाक जायना परत. हय हय. आणि ह्या मल्टिपल रोलान चेंज हो आशिल्लो की एक कॅरेक्टर तेतूंतले ह्या गांवांतले आशिल्ले, जे म्हणजे हांगाच्या जगातले अशे, आणि बाकीची सगळी कॅरेक्टर्स दुसऱ्या जगातली. सो आय थिंक महेश आणि ह्यांनी दोगांनी म्हाका तितलीच हेल्प केल्या म्हाजे कॅरेक्टर्स बिल्ड करपाक, कित्याक म्हाका कॅरिकेचर ह्या पद्दतींतल्यान म्हाका प्रत्येक कॅरेक्टर्स दाखोवपाची आशिल्ली. सो फॉर दॅट प्रत्येक कॅरेक्टराची बॉडी लँग्वेज आणि साऊंड वो हांव वेगळो चिंत्तालें की एक तर साऊंड त्याचो कसो वेगळो आसतलो, ना जाल्यार त्याची बोलण्याची लय चेंज जातली काय, एक तो फास्ट उलयतलो, एक तो स्लो उलयतलो, आणि तशी पर्सनॅलिटीज डिफरंट करपाक मेळटली काय. सो हेतून मागीर ह्यांच्या दोगांचे एक्सपिरियन्सीस आसाय तशे की हेंकां लोकूच अशें मेळटा की ते वेगवेगळे कॅरेक्टर्स ते दोगांय करूनूय दाखयता. सो एक कॅरेक्टर म्हाका प्रणवानूय सांगले की हो असो ट्राय करून पळय, एकदा श्रवणान सांगला की हो कॅरेक्टर असो ट्राय करून पळय, मे बी असो आसपाक शकता. महेशान तितलीच हेल्प केल्या की ना, आणि केन्ना ते जाता ना, पयले आय थिंक 3-4 प्रयोग तरी हे जावन आशिल्ले, वेगळे दिसनाशिल्ले कॅरेक्टर्स, पण 5th-6th प्रयोगाच्या मागीर मागीर एक कॅरेक्टर फिनिश जावपाक लागला. आणि आत्ता जेन्ना आमी 50 प्रयोग कंप्लीट केले त्या दिसा म्हाका अशें जालें की आय थिंक आता म्हाका सगळे कॅरेक्टर्स मेळ्ळ्या, पूण मी आता बंद करपाचें चिंतलां. ते म्हणटा तशें की पयली 10 प्रयोग आमी चाचपडत आशिल्ले. म्हाका म्हाजो कॅरेक्टर 15वे प्रयोगाक मेळ्ळा काणकोण. सो ते दीस खऱ्या अर्थान मातशें हातीन आयलां अशें जालें, आमी करताले, ट्राय शोधत आसतालेच, हातपाय मारप, वेगवेगळे कितें तरी मेळटा तें सोदप चालूच आशिल्लें. पूण 15 प्रयोगा नंतर आमकां मेळ्ळें, आनी ते नंतर मागीर कंटिन्यू जावन गेलें. अशें न्ही की रोखडेंच मेळ्ळें, ते प्रोसेस आसा तरी केन्ना केन्ना पयल्याच प्रयोगाक मेळटा, केन्ना केन्ना 50व्या प्रयोगाक मेळटा. सो इट्स अ प्रोसेस, बेसिकली तशें जालें तें. आता तुम्ही म्हणला तशें ह्या नाटकाचे तुम्ही 50 प्रयोग आसा ते केले, आणि 50 प्रयोग म्हणटकूच तितलीच रिहर्सली तुम्ही केल्या. ह्या नाटकान तुम्ही जगल्या अशें म्हणपाक शकता आमी. म्हणटूच हे कॅरेक्टर्स आसा पळय, त्यांचो इन्फ्लुअन्स तुमच्या स्वभावाचेर वा तसो कितें जाला काय कितें? उलटे. ओके. म्हणजे कास्टिंग जातना प्रणव आणि श्रवणाचे अशेंच जालें की हे दोगांय लॉरेन एंड हार्डी कशे एकामेका बरोबर असता, पूण एकामेका बरोबर झगडतूय असता तितलेच. सो कितले परफेक्ट, म्हणजे हे 2 चोर अशेच आसा जे एका म्हणजे तुझं माझं जमेना पण तुझ्या वाचून करमेना, तशेंच हे दोगांय आशिल्ले, आणि जशी ही कास्टिंग जाली. ओके. तेजो फायदो एक गोष्टीचो आमकां हे कास्टिंगेक जालो की हांवें प्राजक्तान पयलीं काम केल्लेच आशिल्लें. हांवें श्रवणा आनी ललितान आमी ड्रामा स्कुलान आमची बॉन्ड आशिल्लो. सो ते टीम वर्क आसा एक्चुअली. कास्टिंग आसा पूण ते टीम वर्क आसा. दुसरो कोणी हाडून दवरलो एकदम नवो जाल्यार ते तितलें वर्क जावचें ना. म्हणजे तशें बॉन्डिंगूय आशिल्लें. बॉन्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट ह्या नाटका खातीर, कित्याक टायमींग आनी रिएक्शनाच्यो इतली गोश्टी आसात. सो एकामेकाली प्लस पॉयंट आमकां तितलेच खबर आसा, नेगेटिव्ह खबर आसा. सो म्हणजे केन्ना कोण चुकला आणि ते कशें सांबाळून घेवप हे आमकां तिगांक नाटक चालू आसतना कळटा. ओके. की बाबा सांबाळून घेवप, मागीर कोण कितें बाबा कितें तरी जाला, मातशें ऑफ जालें जाल्यार ते दुसऱ्यान कशें सांबाळून घेवप हे आपल्या आपूण जाता. ते ऑन द स्पॉट जाता, आनी ते टीम वर्क एकामेकाक खबर आसा प्रॉपर, आनी रावन काम केला बरोबर. सो तेजो खूबच 100रांतली जर 95% ते हेल्प करता सामकें. टीम आणि बॉन्डिंग, केमिस्ट्री सारकें. हे कॅरेक्टर करतना खऱ्यांनीच प्रश्न तेवू पडले की खरेंच पैशा शिवाय जग आसता जाल्यार ते कशें आसता. ह्या कॅरेक्टराक लागून ते आमी चिंतपाक पावले. सो अशा पद्दतीन त्या कॅरेक्टराचो इम्पॅक्ट आमच्या पर्सनल लायफान पडलो अशें म्हणपाक काय हरकत ना. आणि लोकांक तेच प्रयत्न आशिल्लो आमकी लोकांनी हासचें, पूण हासता आसता विचारय करचो की हांसून ना गरवचें, हें कित्या खातीर चल्लां, हेचो एक बारीकसो चिमटो आमी हेतूंतल्यान तांकां दिवपाचो प्रयत्न करताले. सो ह्या 50 इवन जेन्ना म्हणजे आमचे आमी जेन्ना लहान भुरग्यांकूय शिकयता ते थोडे पेरंट्सूय येयल्ले नाटक पळोवपाक, आणि ते जेन्ना घरा म्हणजे वतना ते येवन विचार, मॅम खरेंच हे अशें जग आशिल्लें जाल्यार बरें जाता आशिल्लें. सो जालो हो विचार पावलो न्ही पुरो, इतलेच.
आम्ही पुण्यात एकदा एका संस्थे खातीर NGO खातीर सो त्या लोकांनी अशें नाटक म्हणून केन्ना एक्सपिरियन्स करूं नासलो. म्हणजे ते लोकूच अशा भागांतल्यान येता की तांकां तेंचे कडेन अश्यो कांय फॅसिलिटीज ना. आणि त्या गांवांत अजुनूय बरेच कडेन बार्टर सिस्टम चलता. म्हणजे पळयात न्ही हो गांव खंयच्या काळान आसा. त्या गांवांतल्या लोकांक ते इतके रिलेट जाले की तेंचे एक्सपिरियन्स आयकून आमी आदरले. म्हणजे जी सांगताली ती एक एक्सपिरियन्स सांगपाक शकता तूं? ती मॅडम आशिल्ली अमृता तेंच्या परती मेळ्ळें तिका हांव दादा म्हणून आसा आमचो त्यांनी शो दिल्लो तो थंय मेळ्ळो. ती अजूनय विचारता म्हणा परत करुया आमी नाटक करपाक रेडी आसा. सो तिजो एक्सपिरियन्स कितें की गांवांत ते स्कील डेव्हलपमेंट क्लासीस चलतात, स्कील ओरिएंटेड काम चलता थंय त्या एनजीओ. सो अशी गांवांत तेंची सदांच अशी पयशाची तितली देवाण घेवाण नाशिल्ली, ते इमोशनली अटॅच जाले नाटकाक. डिरेक्टली तेंचो जग तांकां दिसलो, दिसपाक लागलो, इमॅजिन करता. सो तेका लागून ती इमोशनल जाली. तांकां सामकी रडली ती कांय जाणां. ती स्वता जेणे ऑर्गनायज केली ती स्वता रडली. ती म्हणपाली अशें नाटकान आपल्याक तेंच्या भुरग्यां खातीर ते खूबच इम्पॅक्ट जालो त्या नाटकाचो. सो तेंचे तो एक्सपिरियन्स आमकां आयकून आणि अशी पद्दतीच्याच किंवा अशाच जाग्याचेर आमचे नाटक करपाक आमकां चड मजा आसा. ना की नाटक खबर आशिल्ले प्रेक्षक खबर आसा नाटक पळयता, जेंका नाटक खबर ना आनी ते नाटक पळयता आनी रिएक्शन दिता, ही आमचे खातीर खूब इम्पॉर्टंट गजाल जाल्ली तेन्ना. सो अजूनय तशीच आसा. ह्या लागून आमी अशा लोकां पर्यंत पावले. म्हणजे जशे की हे लोक अशे हे आतां ह्या भागांतल्यान एक पर्टिक्युलर एरियेंतल्यान येयल्लेले लोक, तेंची कितें मेंटॅलिटी आसता ह्या एक्सपिरियन्स करपा खातीर आमकां जो एक्सपिरियन्स मेळ्ळो तो ह्या नाटका खातीर मेळ्ळो. म्हणून हे नाटक आमच्या खातीर खूब स्पेशल आसा. आता तुम्ही इतले प्रयोग केला, सो तुमच्या खातीर खंयचो एक असो मोस्ट डिफिकल्ट खंयची एक सिच्युएशन आशिल्ली वा मुवमेंट आशिल्लो, इमोशनली जावं फिजिकली, कित्याक ती कोविडा वेळार तुमी सुरू केल्ले आनी खरेंच लोकां कडेन पावोवपाक तर आमकां मदत जाली. मेन प्राजूक हांव आतां कॅमेरा मुखार सदां म्हणटा, कॅमेरा मुखार सांगता की प्राजक्ताची जी पब्लिसिटी आनी हेजी स्कील आसा न्ही प्राजक्ता कडेन, तेका लागून आमकां चड शो मेळ्ळे. काणकोणान तूं आमकां वळखता म्हणून थोडे कॉन्टेक्ट, पूण जितले शोज आमी नॉर्थान केला प्राजक्तान पब्लिसिटी, श्रवणाले आपल्याला कॉन्टेक्ट, पूण प्राजक्तालो मेन वांटो आसा की ताणें पब्लिसिटी ज्या प्रकारे तेचे कडेन आयडिया असतात त्यो तेणी हे करून आमकां ते शो 50 प्रयोगा पर्यंत पावपाचो तेजो तेतून चड कॉन्ट्रिब्युशन आसा. आमी ते सदांच म्हणटा की अशी पब्लिसिटी करप आमकां जमना अजून म्हळ्यार, पूण तेचे कडच्यान ते आमी आतां शिकता प्राजक्ता कडच्यान की कितें रील फॉर्मॅटान बीन ते फॉर्मॅटान. आनी कशें आसा आमी बाकीच्यो सगळ्यो वस्तू आतां हो शब्द बरोबर खबर ना खपयता. एक नाटक खपोवप किंवा नाटकाची पब्लिसिटी करप, तेजें मार्केटिंग करप खूब म्हणजे खूब फॅमिलियर अशें ना खूब लोकांक. नाटकाचें मार्केटिंग करप, तेजें अशें हें करप, बिझनस हितून अशें आयडिया हें करप. आमी एका एकदम बिझनस म्हणून पळोवना, आमकां कोविडान कितें तरी करपा जाय थंयसरल्यान ती सुरवात जाली. बट लोकां कडेन मेळप, उलोवप, आतां पळया एक खंयच्या तरी थिएटरान वचप, थंय नाटकाचो शो लावप कितके इझी. बट तुमी एका एनजीओक तुमी पिच करप आनी एनजीओ थ्रू नाटकाचो शो लावप, ते एक अशा गांवांतल्या किंवा अशा भागांतल्या लोकां खातीर विच इज अ टास्क. आणि ह्या पद्दतीच्यान कितें जालें की आमकां आमचो ऑडियन्स कोण आसा तोय बी कळपाक लागलो. ना 700 लोकां भितर कोण येवन गेल्यार खबर ना म्हाका, 50 लोकां भितर जेन्ना करता हांव म्हाजो ऑडियन्स म्हाका खबर आहा. फेस टू फेस जाले ते वयले वयर जाले, पूण एक्झॅक्ट आमी टार्गेट करताले की कोण ऑडियन्स आसा आमचो. आतां पुण्याक एनजीओ आमी टार्गेट केलो की हो ऑडियन्स आसा आमचो. सो जेन्ना तुमी टार्गेट ठरयता तेन्ना नाटक इजिली. आणि मेन गजाल मागीर श्रवणान सांगली नाटक करप सोंपें, तें नाटक चलोवप खूब डिफिकल्ट जाता. त्याचे खातीर प्राजक्तान खूब 100रांतले 100 हांव 100 पैकी 100 म्हणटा, पूण तेजी आयडिया ज्यो आसात तेतूंतल्यान आमी ते मुखार पावपाक खूबच आमकां हेल्प जाल्ली आसा. आनी आज बाकीची हेच नाटक न्ही, बाकीचे नाटक सुद्दां जेन्ना आमी करता तेन्ना आमी ताका विचारून कशें कितें करपाक शकता ह्याच अर्थान आमी मुखार वता. सो नाटक चलोवप खूब डिफिकल्ट आसा. आनी तुवें जसं म्हटलं न्हू की आमकां प्रॉब्लम्स कशे जाताले ट्रेनीन. आमकां ते सामान जरी आमच्या गाडयेन कॉम्पॅक्ट गाडयेन बसता तरी ते केन्ना केन्ना आमकां ट्रेनीन ट्रॅव्हलाक खूब त्रास जाता. आमच्या कडेन घुमट बीन आसताले, कित्याक ह्या नाटकान आमीच वाजयता, आमीच गाता, आमीच डान्स करता, सगळें आमीच करता. सो हे सगळें सामान घुमटा सारकी गजाल सामकी घेवन ती भोंवप. म्हटल्यार आमी 2-3 बॅगां एकटो मनीस घेवन भोंवतालो, कित्याक आमकां आमचे पर्सनल बॅग आसले सेटाचे आसताले. गोंयांतल्या गोंयान तितको प्रॉब्लेम ना.
बट आमकां जालो आमी हांगा गेल्ले तामिळनाडू वयतना ते खूपच आमचं भयंकर. जाणांनी तितून 30 आणि मिनटां जेन्ना हांव नाशिल्ले हा. हे दोगांच जाणां फुल सेट घेऊन थंय पावल्या सो ट्रेन मिस झाली अरे, ट्रेन सायबा. मिस झाली आम्ही- इतलें सगळें आमकां सामान रातीन ट्रेन दिसले ट्रेन आशिल्ली दनपारां आमी एका बुक केल्ली आनी आमी दनपारां पावले ट्रेन पावली उगडी मागीर परत बुकिंग कर सो त्यांनी ते सिरियल करताले सो आमी दोगूच पयलीं वचून थंय सेटल करपाक केतनान लायल्लो शो केतन इंडियन आश्रमान काम करता ते पॉंडिचेरी सो त्याने तो शो लायल्लो पुरसई फेस्टिवलाक सो तो ट्रॅव्हल म्हणजे आमचे खातीर मोठे एक्सपिरियन्स एक नाटक घेऊन आउट ऑफ स्टेट जंय तुका भाशेचो प्रॉब्लेम आहा सगळो आसा आनी थंय वचून तूं उलयन थंयच्यान थंय पावप आनी तो प्रयोग असो जाग्यार आशिल्लो जंय गांव म्हणजे सामकोच गांव थंय तुका तशी रहदारीच ना रेंज ना सारकी आणि सामको गांव म्हळ्यार थंय त्या गांवान ते फेस्टिवल करतात ते तिरुकुतू म्हणून थंय शिकोवपी त्या टिचर तांकां ग्रांट आसा ती संबंध मंडळा म्हणून सो त्यांची फेस्टिवलाक तो आमी प्रयोग केलो थंय सो थंय ते सगळी एटमॉस्फियर पळयन नाटक करपाक मजा आयलीच पण थंय पावपाक जो आमची एक तो स्ट्रगल स्ट्रेस जाल्लो सो इट वॉज अ फन आणि टेन्शनय ओके आता तुम्ही म्हणलं तशेंच की सेट तुम्ही घेऊन वतात बरोबर घुमट हो तुमचो म्युझिका खातीर एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट सो म्युझिक आणि सेट कसो तरेन इम्पॉर्टंट रोल असा तो प्ले करता तुमच्या नाटकांत आमच्या नाटकान जशें तेणी सांगले की नाटकान खूप कॅरेक्टर्स असले आणि तितून खूप विज्युअल्स असले आणि थर्ड थिएटराचोच एक हे आसा म्हणजे पॅटर्नूच तसो आसा की सगळेच लोक जे आसा एक्टर्स आसा तेच सेट जाता न्ही आता आमी 3 लोकां भितून काही गजाली दाखोवपाक शकना न्हू ज्यो अशा पद्दतीन सो त्यो आमी मागीर म्युझिकेन कन्वर्ट केल्यो संगीत नाटकान कशें जाता स्टोरी नरेशन फुडें वयता न्हू म्युझिक सो आमी ते तशें केलें आणि त्याच्या लागून 3 एक्टरां भितून कितें कितें इन्स्ट्रुमेंट वापरपाक शकतात ते डिसायड करून मागीर ताका आतां गोवन फोक जाय म्हटल्यार घुमट इज द व्हेरी फर्स्ट ऑप्शन तो घेवन मागीर शिवप्रणवान तेजेर म्युझिक बरोवन तांकां चाली लावन आमी मागीर ते हे म्हणजे करता म्हणून आम्ही स्टोरी टेलिंग फॉर्मॅट यूज केला जो राजस्थानी स्टोरी टेलिंग फॉर्म आसा तितून ते बॉक्सेस ओपन सेट आमचो सगळो असो ओपन जाता आणि त्यातून सगळे विज्युअल्स दिसता आणि इट क्लोजेस अगेन पुस्तका भशेन हय असो ओपन जाता देर इज वन एक नाल्लाचें झाड आसा तें अशें ओपन जाता नाल्लाचें झाड जाता प्लेस चेंज जाता इतकोच आणि तुम्हीच तो तयार केला सेट सत्यम आचार्य आणि शाबलो मेन गांवकर. आमचो हय सत्यमान पेंट बिंट सगळे सत्यमान केला स्केच आम्ही मम्मा म्हणपाक आमी मग येस आता आमची चिटचॅट आसा ती हेच्या संदर्भान खूप झाली आता आम्ही एक रॅपिड फायर घेतात ओके रॅपिडली मातशे आन्सर करा ओके येस ओके आन्सर दिया सो हतमालाच्या पल्ल्यार जर एक रेव्होल्युशन आशिल्लें जाल्यार कसलें रेव्होल्युशन आसतलें आशिल्लें येस बेगीन रॅपिड हांव म्हणून की नाटक लोकांक दिसता की नाटक करून पयशे कमोवपाक शकना आमी त्या नाटकाच्यान पयशे कमयन म्हळ्यार जी जगपाक तितली गरज आसा तितली करून दाखयली विचार करपाक लावपाची आजकालच्या वातावरणात पैशां खातीर कितेंय जाता कितेंय करचें पडटा कोणाच्यो जमनी वयता कोणाचें कितें वयता आनी मागीर आमकां मागीर ते जाता सो तेच्या अगेन्स्ट जाल्यार हे रिव्होल्युशन आमी म्हणपाक शकता आता जर तुमचो एक दर एकल्याचो कॅरेक्टर जर एक इंस्टाग्राम आयडी आशिल्लो जाल्यार तेजो बायो कितें आसतलो वा एक आयडीचें नांव कितें आसतलें आशिल्लें नांव सांगात येस लायक इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आसा तुमचे चिक्कू चटकदार बायो कितें इंस्टाग्राम हँडल सांगले हँडल येस बायो ओके हँडल सांगात येस जाता तेका इतक्या शब्दांनी मारचो पडटा न्हू शशी फूड्स ओके माझा एक कॅरेक्टर असा जो खानावळ चलयता त्याचं नाव शशी शशी फूड्स येस प्रणव तुझे माझी इंस्टाग्राम आयडी ओरिजिनलच आहे ओरिजिनल डेंजर असं स्थानिक लावस्की ओके सो ते स्टॅनिस्लावस्कीचेच अपभ्रंश करून ते स्थानिक लावस्की श्रवणानच दिल्ली ते नाव आपण स्थानिक म्हणून सो ते स्थानिक लावस्कीला आता हेजी मे बी अजून म्हाका विकू द ग्रेट असपाक विकू द ग्रेट असपाक समजता म्हणजे मातसो आसता बोंडेर तो त्याचो कॅरेक्टर तसो आनी चटकदार हांवें कित्याक म्हटलो कारण सगळ्यात पयली गजाल अंडरस्टँड जावपी चिकू एक्चुअली तो विकुराम हांव चिकुराम विकू द चटकदार तो आनी हांव मातसो सुबेज उरता म्हाका त्या कितें दिसा सगळी तेकाच कळला
याका तो Okay. किकोत करता येस. सो तशें. सो वॉट स्कॅर्स यू मोर, अ सायलंट ऑडियन्स काय डिस्ट्रॅक्टेड ऑडियन्स? डिस्ट्रॅक्टेड ऑडियन्स. केन्ना सायलंट फॉर मी सायलंट. सायलंट. केन्ना कळना कितें चल्लां. येस. वॉट इज हार्डर, सर्वायव्हिंग इन सोसायटी काय सर्वायव्हिंग इन थिएटर? सोसायटीन रावतना थिएटर करप एक करप आणि लोकांक उत्तराय दिवप. कितें करता तेच. तेज्यान? एक वेळ करप परवडटा, म्हणजे, उत्तरां दिवपाक मागीर देर इज दिस क्वेश्चन ऑलवेज, जेन्ना म्हटल्यार कितें करता तू, थिएटर करता ना, पूण हरशी कितें करता. हो अजूनही प्रश्न आसा. आणि मेन हय, खूप नाटक जाण. ही करपाची आणि शिकपाची गजाल आहा किंवा कला खंयची हो आजूय प्रश्न येता सगळ्यांक की Yes. खंयच्या कॉलेजीन तुम्ही शिक्षणाक वतना जाल्यार कितें करता. सो तो आसता प्रश्न. हय. मिनिमल सेट काय ग्रँड प्रोडक्शन? Minimal. ओके. तुम्ही खंयच्या एका प्रॉपा शिवाय परफॉर्मच करूंक शकना, हतमलाच्या पल्ल्याडूच घ्यात. घुमट. घुमट. ओके. येस. कोण सदांच लेट असता सेटार वा प्रॅक्टिसेक? कोण? 5 मिनिटां येता म्हणटा मागीर तो काटा 1 वरां. सगळ्यान खंयचो एक फनियस्ट मोमेंट सांगपाक शकता जो बॅकस्टेज जाल्लो परफॉर्मन्स चलता चलता एक खंयचो एक सांगात. त्याचं एक वेगळं सेशन जातलो, मैफिल जातली तेची. कॅपी शो आशिल्लो हय. तन्वीन दिल्लो आमकां. हय. आणि हांव बायकान गेलो फुडें आनी कितें सांगलें, प्राजक्तागेर म्हागे बॅग आशिल्ले कॉस्ट्यूम गाडयेन नेनून घाल आनी घेवन हांव म्हाज्या फ्रेंडाक घेवन वता थंय. हय. बुलेट घेवन. हांव पावलो आनी एडमीट लायलो, कॉस्ट्यूम बॅग हाडली, आय बॅग देवा. फोड्या गेल्या गॅलरीन त्या झोपाळ्याचेर. थंय ते डॉल. ऑल द वे केपेच्यान परत फोन आयला बॅग घेवन आनी हेंची फोनार फोन करता हांव येता रावना गाडी ठोकता आणि म्हळ्यार आमी इल्ली डिले करता कारण हो येवचो आणि लोक जमल्या हय. वाजून पावना. आम्ही फुल सेट बीट लायला Okay. तितले म्हणसर पावलो 2 दुसरी मिनिटात सुरू करता. तो येयलो, कॉस्ट्यूम घातले, शो सुरू. येस. तुमच्या मदीं एकामेकाची जे पळय एक हॅबीट आसा ती खंयची इरिटेट करताची तुमकां? Yes. हांव इथं खूब एकामेकाचे एक- एक वचचे सांगा. पडटले. हेणी आमकां सर्वाय गेला ओके. इफ नॉट थिएटर देन वॉट करियर? आय डोंट नो. ओके. म्हणजे बाकीचे मिडियम्स Yes. आसा बट म्हाका दिसता ते सगळे कनेक्टेड आसा थिएटरान. मग थिएटराक लागूनच बाकीचे सगळे आम्ही करपाक पावल्या. ओके. सो इफ नॉट थिएटर आय डोंट नो वॉट एल्स. मे बी हय. हांव ड्रॉप आउट जाल्लो इंजिनियरींग स्टुडंट आसून गळ फास लागला आउट नाल्यार खंय तरी हें जालें, कित्याक मॅथ्स आनी बाकीचे सब्जेक्ट मातशे जाल्ले आनी हांव गेल्लो ऑलमोस्ट त्या फिल्डान, मागीर हांव येयलो. ओके. थँक्यू. तुम्ही अशे रॅपिडली आणि बरे तरेन आमकां आन्सर दिले आणि खरें फन वेयान तुम्ही आन्सर दिला. रॅपिडलीच जाव ते. येस, थँक्यू फॉर दॅट. आणि एक लास्ट क्वेश्चन घेऊन आमी हो एपिसोड आसा तो सोंपयतात. आमी सदांच म्हणटात की थिएटरान काय इनकम ना वा फायनान्शियली काय ना, बट तुम्ही ते 50 शोज करून सगळ्यांक प्रूव्ह करून दाखयले की हय थिएटर हॅज फ्युचर. सगळे. येस. सो न्यू जनरेशनाक तुमची कितें मेसेज आसतली? थिएटर करतलो जाल्यार म्हाका दिसता सगळे पर्पजाचेर आसा. नाटक कित्याक करता तूं? ओके. थोडे लोक आसा ते फक्त कमर्शियल शोज करता, थोडे आसता ते भुरग्यां खातीर करता, थोडे आसता ते एप्लायड थिएटर करता, म्हणजे थिएटराचो वापर करून कोणाक थेरपी सेशन्स किंवा तशा पद्दतीनूय आसा, थोडे टिचिंगींग करता. सो डिपेंड तूं थिएटर खंयच्या एप्रोचान करता तेजेर आसा सगळें. ऑर स्टार जावपाक जाय म्हणून कर. तेवूय आसा. सो युअर विजन वेन एवर तुका समजा थिएटरान येवपाक जाय जाल्यार तुजें विजन खूब क्लियर आसपाक जाय की हांव कित्याक करता. मागीर त्या सायडीन वाटचाल करत गेली न्ही जाता काम. माझे आतां एक अशें म्हणणें आसा की थिएटर मिडियम नासत एक वेळ, पण थिएटर इज अ टूल. तूं कसो वापरता तेजेर आसा. त्या हिसपान तुवें फक्त शेफ सुरी वापरता कट करपाक म्हणून ते जेवण जावं शकता. तूं थिएटर कशा पद्दतीन वापरता तेजेर तुजो करियर डिपेंड जावपाक शकता. येस. हांव म्हणन की आतां आमी नाटक तुमी म्हणले जशें की नाटक करून पयशे जायना. हांव आमच्या सराचें उदाहरण दितलो. हांव थिएटराचो विजयकुमार नायक सर. तेणी इतलीं वर्सां नाटक करून भुरग्यांक शिकोवन आयज गोंयांत जितले कलाकार आसात ते सगळे विजयकुमार सराचे स्टुडंट आसात. जितले चडशे लोक जे बरें काम करता हांगा थंय नांवां आसात. राजीव नायक जायत, कोणी जायत, आमी आसत, आमचो ग्रुप आसत, सरान करून दाखयलें
इतली वर्सां केलें सरान हय. पयशे केले भले सरा कडेन मर्सिडीज नसत किंवा आमचे कडेन नसत तेच म्हळ्यार पयसो असो न्ही पूण हय. सरान केले त्याच हेतूंतल्यान आमी बी तशेंच करून आमी 1-2 पावलां मुखार वचपाक पावली. हय. सो अशें कांय ना की ना केल्यार जाता ताणें म्हणलें पर्पज एप्रोच जर आणि क्लियर ती जिद्द जाय. आणि ती तुम्ही जर आणि कन्सिस्टन्सी हय. एकाच परफॉर्मन्सान तुम्ही कोण जावचे ना. सो एक 10 परफॉर्मन्स करतरी तुमकां 1-2 रुपये मेळटले सुरवातीक. हय. सो मागीर तितली तुम्ही जर पेशन्स काडले मागीर आसा पयशे आसा ना आनी इतलें सांगना. तुम्ही तिगूय जाणांक आयली आणि आमच्या ह्या एपिसोडाक खरेंच 4 चांद लायले म्हणू शकता आमी कित्याक फन कन्वर्सेशनान म्हाका दिसूंक ना की खंयच आमी फॉर्मल वेयान हें केलें. ताका लागून तुमकां तिघांकूय देव बरें करूं आणि अशेंच तुमचे जे पळय फ्लेमिंगो थिएटरांतल्यान तुमी नवे नवे प्रयोग घेवन येता ते चालूच आसूनी आणि आमकां नवे नवे थिएटर आसा ते पळोवंक मेळुनी. येस थँक्यू Thank थँक्यू you. सो मच Thank you. आमकां आपयल्या बद्दल तुका हय. खूप खूप थँक्यू. येस पयलो ऑफिशियल तसो इंटरव्यू. मला जो पण नाटक सोपून interview जाय. थँक्यू. तर आयच्या ह्या गोफाच्या एपिसोडांतल्यान आमी गोंयच्या मातयेंतले कलाकार तुमच्या मेरेन दवरले. अशेच नवे कलाकार आमी तुमच्या मेरेन घेवन येत रावतली. ते खातीर पळयत रावात द व्हॉइस फॉर गोंय. पैशाचा या जगी तू मांडला बाजार आणि सांडोनी आचार गड्या झाला शिलाचार असा वागतो सखा. मिळून सारे घडवू साधने नव्याने गड्या साध्य होऊ एकामेका समाधान हे चिन्हारे शोधतो सना. पैशाचा या जगी तू मांडला बाजार आणि सांडोनी आचार गड्या झाला शिलाचार असा वागतो सखा. दाम करी काम वेड्या भिनवून ह्याची गड्या करून ठेवीला घोळ झाला बट्ट्या बोळ त्याचा पाहतो सना. चिकूपणाचा कहर झाली विकुगिरी विष जगाया सजर आम्हा कष्टाचेच साध्य मग पैशाचे आमिष का. पैशाचा या जगी तू मांडला बाजार आणि सांडोनी आचार गड्या झाला शिलाचार असा वागतो सखा. मिळून सारे घडवू साधने नव्याने गड्या साध्य होऊ एकामेका समाधान हे चिन्हारे शोधतो सना. पैशाचा या जगी तू मांडला बाजार आणि सांडोनी आचार गड्या झाला शिलाचार असा वागतो सका. The Voice for Coin.